परवानगीशिवाय महामार्गावरील ब्रिज कटिंगचा गंभीर प्रकार तलासरी तालुक्यातील वरवाडा येथे समोर आला आहे। पीएम शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा परिसरातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही पूर्व परवानगी न घेता लोखंडी पादचारी ब्रिजचे कटिंग करण्यात आले। या कामासाठी वाहतूक पोलीस, तलासरी पोलीस स्टेशन किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची कोणतीही अधिकृत मंजुरी घेतलेली नसल्याचं स्पष्ट झालंय। या बेकायदेशीर ब्रिज कटिंगमुळे शाळेतील शेकडो विद्यार्थिनींचा जीव धोक्यात आला असून अर्धवट कापलेल्या ब्रिजमुळे मुलींना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतोय। वेगवान वाहतूक आणि अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची भीती पालक आणि ग्रामस्थ व्यक्त करतायत। या दरम्यान ब्रिज कटिंग सुरू असतानाच मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली। कोणतीही सुरक्षा व्यवस्था, सूचना फलक किंवा पर्यायी मार्ग न देता काम सुरू ठेवल्याने वाहन चालकांचे हाल झाले असून संबंधित खासगी कंपनीच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त होत आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या कामासाठी वरवाडा ग्रामपंचायतीचीही कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नाही। कट केलेला ब्रिज उचलताना टिपर, ट्रक आणि इतर वाहनांमुळे दुचाकी स्वार, पादचारी तसेच वाहन चालकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप होतो आहे। विशेष म्हणजे संबंधित यंत्रणांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुरुवातीला हे काम सुरू ठेवण्यात आले होते। अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करत हे काम तात्पुरते थांबवले आहे। मात्र नियम धाब्यावर बसवून काम करणाऱ्या खासगी कंपनीवर नेमकी कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून केली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।